मुलांनो, आताच आपण झोक्या रे झोक्या हे कविता शिकलेलो आहोत. आता आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तुम्हाला कविता समजली आहे ना? नक्की सगळ्यांना कळली कविता? आता मी प्रश्न विचारणार आहे, बघूया कोणाकोणाला उत्तर येतं. हात वर करायचं ज्याला उत्तर येतं त्याने. बघा, आता मी विचारणार आहे प्रश्न. मुलाला झोक्यावर बसून काय पाहायचं आहे? हात वर करा. आरवी सांग, काय पाहायचंय बरं? उभं राहून सांगायचं. चिमणीच्या पिल्लांना पाहायचं आहे. अजून कोण सांगेल? कोण सांगतंय? कोण सांगतंय? नैतिक सांग. नैतिक कोणाला पाहायचंय? चिमणीच्या बाळांना पाहायचंय. बरोबर. आता दुसरा प्रश्न. कावळ्याला काय बांधून द्यायचं आहे? ईश्वरी सांग, तुझा हात वर नाही. कावळ्याला काय बांधून द्यायचंय? घर. सांग आर्यन, काय बांधून द्यायचं कावळ्याला? बरोबर. आता पुढचा प्रश्न. मुलाला झोक्यावर बसून पोपटाला काय द्यायचं आहे? असं उत्तर द्यायचं नाही. हात वर करायचा आणि मग उत्तर. सांग दिव्या. कसा देणार पेरू? आंबट की गोड? गोड पेरू द्यायचा आहे. मुलाला झोक्यावर बसून ताईसाठी काय आणायचं आहे? अरे, उत्तर एका आवाजात द्यायचं नाही. सांग. कैऱ्या द्यायच्या आहेत. कोण सांगते अजून? तन्वी सांग. सान्वी, काय द्यायचंय? बरोबर. आता मुलाला झोक्यावर बसून ताईसाठी कैऱ्या आणायच्या आहेत. बरोबर की नाही? आता पुढचा प्रश्न. तू पक्षी झालास तर काय करशील ते सांग. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे बरं का. जर तुम्ही पक्षी झाले तर तुम्ही काय काय करणार ते मला सांगायचंय. सांग बरं पुष्प. मी पक्षी झालो तर आकाशात उडीन. झाडावर बसीन, इकडून तिकडून झाडावर बसीन, फुलांना बघीन. बरोबर. आणि इकडून तिकडं गावात जाईन. बरोबर. आता तू सांग बरं पल्लव, काय करशील तू? तू जर पक्षी झाली तर तू काय करशील? मी जर पक्षी झाली तर मी उंच उंच राहीन. इकडे झाडावर तिकडे राहीन. एका गावातून दुसऱ्या गावात जाईन. आणखी फळं खाशील की नाही झाडावरची? झाडावरची गोड गोड फळं. बरोबर. फुलं पाहिजे. बरोबर. सांग बरं शैलेश, तू काय करशील? मी पक्षी बनल्यावर मी गोड पेरू खाईन. अरे वा. अजून? आकाशात उडीन. त्या झाडावर जाईन. अरे वा, व्हेरी गुड. छान.